नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये. आपण आहारात विविध प्रकारच्या धान्यांचा समावेश करतो. यामध्ये ज्वारी, बाजरी, गहू, नाचणी इत्यादी धान्य असतात. आज आपण पाहणार आहोत ज्वारीच्या भाकरीचे महत्त्व. आपण आहारात ज्वारीची भाकरी का खाल्ली पाहिजे? जेवणात ज्वारीची भाकरी का खावी? ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमध्ये असणाऱ्या अमायनो ऍसिड मधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच फायबर्स असल्याने अन्नाचे सहज पचन होते. बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लावून घ्यावी. यामुळे मूळव्याधीचा त्रास होत नाही. ज्वारीमधल्या पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मिनरल्समुळे रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतो. तसेच ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल त्यांनी नक्कीच ज्वारीची भाकरी आहारात घ्यावी. ज्वारीतील पोषण तत्वामुळे किडनी स्टोनला दूर ठेवता येते. ज्वारीमध्ये असणाऱ्या निॲसिडमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. तसेच ज्वारीमधील फायटोकेमिकल्समुळे हृदयरोग टाळता येतात. ज्वारीच्या भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ॲनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो. यामुळे लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते. ज्वारीचे फायदे. ज्वारीत असणाऱ्या तंतुमय पदार्थांमुळे पोट साफ राहते. ज्वारी पचनास सुलभ असल्यामुळे आजारी व्यक्तीस ज्वारीची भाकरी आणि दूध फायदेशीर ठरते. ज्वारीमुळे पोटाचे विकार कमी होतात. रक्तवाहिन्यातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे. हृदयासंबंधित आजारात ज्वारी अतिशय उपयोगी आहे. शरीरातील इन्सुलिनची उत्पादकता कायम योग्य प्रमाणात व कार्यक्षम ठेवण्यास मधुमेह असणाऱ्यास तसेच इतरांनाही ज्वारीचा वापर उपयुक्त ठरतो. शरीरातील अतिरिक्त चरबी वजन कमी करण्यासाठी, कातडीचे आजार, जठरातील आम्लता कमी करण्यास उपयोगी ठरते. महिलांच्या गर्भाशयाचे आजार, प्रजोत्पादन संस्थेचे विकार असणाऱ्यांना ज्वारी उपयोगाची आहे. ज्वारीत असणारे काही घटक कर्करोगावर नियंत्रण आणतात. शौचास साफ होण्यासाठी ज्वारी अतिशय उपयोगी आहे. कावीळच्या आजारात पचायला हलक्या अन्नाची आवश्यकता असते. त्यामुळे कावीळच्या आजारामध्ये व नंतर वर्षभर ज्वारीच्या भाकरीचे नियमित सेवन केल्यास फायदेशीर ठरते. ज्वारीला दररोजच्या आहारात प्राधान्य द्या. ज्वारीला चांगली किंमत मिळाली तर शेतकरी शेतात ज्वारीचे उत्पादन करेल. त्यातून त्याला चांगले उत्पन्न आणि जनावरांना कडबा उपलब्ध होईल. ज्वारीचा आहारामध्ये उपयोग करा आणि रोग पळवा.